भीष्म पितामह स्वतः कधी सुखानं जगले नाहीत. त्यांनी दुसऱ्यांना कधी सुखानं जगू दिले नाही. भीष्मानी दुसऱ्यांच्या आयुष्यात केलेल्या अनाठाई लुडबुडीमुळं दुसरे कधी सुखी झाले नाहीत. आणि भीष्मानी केलेली ही लुडबुड दुसऱ्यांच्या आयुष्यातील त्यांच्या आयुष्यात केलेला हस्तक्षेप हा दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी त्यांच्या हितासाठीच भीष्मानी केलेला असायचा. भीष्मांचे हेतू कधीच दुष्टपणाचे नव्हते, पण परिस्थितीचं अपुरं आकलन, माणसांची अपुरी जाण आणि आपण जे काही करत आहोत त्यामुळं प्रश्न सुटतील की प्रश्नांचा गुंता वाढेल याबद्दल भीष्मांच्या मनातील स्वतःच्याच त्यांच्या डोक्यातील गोंधळ यामुळं दुसरे कधी सुखी झाले नाहीतच, उलट त्यांनी दुःखी झाल्यामुळं त्यांचेच तळतळाट शिव्याशाप भीष्मांना भोगत राहावं लागलं. इच्छामरणी भीष्म पितामह भीष्म इच्छामरणी होते आणि इच्छामरणाचं हे वरदान भीष्मांना वयाच्या 20 ते 25 या दरम्यान मिळालेलं होतं. पण इच्छामरणी भीष्म अगदी वयाची 100 अधिक 25 उणीपुरी 125 वर्ष जगत राहिले. त्यांना मिळालेलं जे इच्छामरणाचं वरदान होतं त्यांच्या पित्याकडून शांतनूकडून, ते वरदान वयाच्या 20-25व्या वर्षीच, म्हणजे ज्यावेळी ते वरदान मिळालं त्याच वेळी या वरदानाचा उपयोग करून स्वतःचा मृत्यूचा क्षण निवडला असता तर ते त्यांच्यासाठी आणि इतरांसाठीही अधिक हिताचं ठरलं असतं की काय, कोण जाणे. बघूया आपण. इच्छामरणाचं हे वरदान पितामह भीष्मांना मिळालं ते त्यांनी केलेल्या भीष्म प्रतिज्ञेमुळं. तर त्यांचं नाव जे होतं ते देवव्रत, युवराज देवव्रत. पण या देवव्रतानं जी भीष्म प्रतिज्ञा केली, आजन्म ब्रह्मचारी राहण्याची आणि अविवाहित राहण्याची, या कठोर भीष्म प्रतिज्ञेमुळं त्यांच्या पित्यानं शांतनूनं त्यांना इच्छामरणाचं वरदान दिलं. आणि त्यानंतर ते या भीष्म या नावानंच पुढं ओळखले गेले. त्या आधीच त्यांचं नाव देवव्रत हे नाव अगदी प्रचलित होतं. हा देवव्रत शांतनू आणि गंगा यांचा पुत्र 8वा वसू. त्याच्या आधीचे म्हणजे गंगेचे 7 पुत्र, गंगेनं शांतनू आणि गंगेचे 7 पुत्र जे वसूंचे पुनर्जन्म होते, त्यांना गंगेच्या पाण्यामध्येच बुडवून मारून टाकलेलं होतं. भीष्म म्हणजे देवव्रत हा वसूचा शापित अवतार, मनुष्य योनीतील शापित जन्म. आणि त्याच्या या वसूच्या पूर्वजन्मातही प्रभास या नावाचा त्याचा जो पूर्वजन्म, द्यू किंवा प्रभास या नावाचा त्याचा जो पूर्वीचं आयुष्य, त्या आयुष्यातही त्याच्यामुळंच त्याच्या सगळ्या बंधूंना शाप मिळालेला होता, शापित व्हावं लागलेलं होतं. त्याच्या म्हणजे प्रभासच्या आग्रहावरून आणि त्याच्याच नेतृत्वाखाली त्याच्या सगळ्या बंधूंनी वशिष्ठ ऋषींची नंदिनी ही गाय चोरण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळं वशिष्ठ ऋषींनी त्यांना मनुष्य योनीमध्ये जन्म घेण्याचा शाप दिलेला होता. या शापातून त्यांच्याच विनंतीवरून गंगेनं त्यांना जन्मतःच 7 वसूंना गंगेच्या पाण्यामध्ये बुडवून मारून टाकलं. पण शांतनूच्या हस्तक्षेपामुळं
अं, तिनं 8वा वसू जो देवव्रत, पुढं ज्याला भीष्म या नावानं ओळखलं गेलं, तो देवव्रत किंवा भीष्म याला मात्र जिवंत ठेवलं. हा देवव्रत शांतनू आणि गंगा यांचा 8वा पुत्र. हा युवराज झाला, मोठा झाला आणि युवराज सुद्धा झाला. हस्तिनापूरच्या गादीचा आता तो वारस होता. आणि अशा वेळी शांतनूला, वृद्धकाळाकडे झुकत असलेल्या शांतनूला मत्स्यगंधेशी विवाह करण्याचा मोह निर्माण झाला. पण या विवाहामध्ये जी अडचण होती ती अशी की मत्स्यगंधा म्हणाली की शांतनू नंतर हस्तिनापूरचं सिंहासन पिढ्यानपिढ्या माझ्या पुत्रांना आणि त्यांच्या नातवंडांना मिळायला हवं. आणि ही मत्स्यगंधेची अट पूर्ण करण्यासाठीच देवव्रत अशी भीष्म प्रतिज्ञा करतो की तो आजन्म ब्रह्मचारी राहील आणि अविवाहित राहील. पण इथं मात्र ही प्रतिज्ञा केल्यानंतर शांतनू त्याला इच्छा मरणाचं वरदान देतो. पण त्यानंतर या विवाहामुळं, म्हणजे शांतनू आणि मत्स्यगंधा यांच्या विवाहामुळं ते दोघंही सुखी झाले की नाही हे मला सांगता येणार नाही. पण इथून पुढं या भीष्मांच्या प्रतिज्ञेमुळं कुरुकुलाच्या वाताहतीची मात्र सुरुवात झाली. कारण दीर्घकालामध्ये या भीष्मांनी हा केलेला जो त्याग होता, हा त्याग कुरुकुलासाठी घातक ठरला. शांतनू आणि मत्स्यगंधा कदाचित क्षणिक सुखी झाले असतील, पण दीर्घकालासाठी भीष्मांची ही प्रतिज्ञा कुरुकुलासाठी घातक ठरली. खर तर या ठिकाणी देवव्रतानं अशी प्रतिज्ञा करून त्याग करण्याची किती आवश्यकता होती. शांतनू वृद्धकाळाकडे झुकत चाललेला होता. त्याचा पूर्वी विवाह झालेला होता. त्यानं विवाहाचं सुख आणि दुःख सुद्धा भोगलेलं होतं. गंगेपासून त्यानं 8 पुत्रांना जन्म दिलेला होता. त्यामुळं आता वृद्धकाळी आपल्या पित्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी देवव्रताला अशा प्रकारची प्रतिज्ञा करण्याची खरोखरच अगदी आवश्यकता होती का, हा एक प्रश्न विचारता येऊ शकेल. पण भीष्मानी ते केलं. आणि इथून पुढं भीष्म काही केवळ एवढंच करून थांबले नाही. त्यांनी असे विवाह दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये केलेली हा हस्तक्षेप पुढेही चालूच राहिला. पुढं विचित्रवीर्याच्या विवाहासाठी त्यांनी अंबा, अंबिका आणि अंबालिका या काशीराजाच्या कन्यांचं त्यांच्या स्वयंवर मंडपातून अपहरण केलं. त्यापैकी अंबिका आणि अंबालिका यांनी विचित्रवीर्याशी विवाह केला. पण त्याही सुखी झाल्या नाहीत किंवा विचित्रवीर्यही सुखी झाला असेल असं वाटत नाही. थोड्याच अवधीमध्ये क्षयरोगाने ग्रस्त असलेला विचित्रवीर्य मृत्युमुखी पडला आणि अंबिका आणि अंबालिका विधवा झाल्या. आणि त्यांना पुत्रप्राप्तीसाठी मग भीष्मानाच नियोग विधीनं व्यासांच्याकडून पुत्रप्राप्ती करून घ्यावी लागली. इकडं आंबेची गोष्ट तर खूपच वेगळी झाली. आंबेचं आणि शाल्वाचं आधीच प्रेम असल्यामुळं तिनं विचित्रवीर्याशी आपल्या विवाहाला मान्यता दिली नाही. पण नंतर शाल्वानंही तिला स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या इच्छेप्रमाणे भीष्मानेही तिला स्वीकारलं नाही. म्हणून मग आंबेनं भगवान शंकरांची आराधना करून भीष्मांचा सूड घेण्यासाठी पुनर्जन्म घेऊन शिखंडी हा या रूपामध्ये आपणाला जन्म मिळावा आणि भीष्मांच्या वधाचं आपण कारण व्हावं असं वरदान भगवान शंकरांच्याकडून मिळवून घेतलं. म्हणजे अंबाही सुखी झाली नाही.
अंबिका अंबालिकाही सुखी झाल्या नसाव्यात, कारण त्यांनाही आपल्या पतीकडून पुत्रप्राप्ती झाली नाही किंवा पतिसुख मिळालं नाहीच. आणि मग त्यांचे पुत्र, अंबिकेचा पुत्र धृतराष्ट्र अंध आणि अंबालिकेचा पांडू, यांच्या विवाहासाठी भीष्मानाच प्रयत्न करावे लागले. त्यांनीच धृतराष्ट्राचा आणि गांधारीचा विवाह घडवून आणला. आणि आपणाला अंधपतीशी विवाह करावा लागतो म्हणून गांधारीनं विवाहाच्या वेळीच स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. तिचाही तळतळाट शिव्याशाप भीष्माना लागले असतील. आणि पांडूचा आणि कुंतीचा विवाह झाल्यानंतर कुंतीला गर्भधारणा होत नाही असं वाटल्यावरून भीष्मानी पांडू आणि माद्री यांचा दुसरा विवाह घडवून आणला, म्हणजे पांडूचा दुसरा विवाह. पण पांडूच दुर्बल असल्यामुळं माद्रीही गर्भवती होत नव्हती आणि कुंतीही गर्भवती होत नव्हती. नंतर पुढं त्यांनी पुत्रप्राप्ती करून घेतलीच, पण ती पुत्रप्राप्ती नियोगविधीनच करून घेतली. आणि मग माद्रीनंही आणि कुंतीनंही त्यांना फारस आदराचं स्थान त्यांच्या मनामध्ये राहिलं असेल का भीष्मांच्या बद्दल सांगता येणार नाही. पुढं आता हे माद्री आणि कुंती यांचे पुत्र पांडव आणि गांधारीचे पुत्र कौरव हे मोठे होऊ लागले. कौरव सभेमध्ये भीष्मांच्यासाठी एक आसन राखून ठेवलेलं होतं, आदराचं मानाचं आसन. पण वस्तुस्थितीमध्ये धृतराष्ट्रही भीष्मांचं फारसं ऐकत नव्हता आणि दुर्योधनही ऐकत नव्हता. आणि पांडवापैकी अर्जुन आणखी धर्म सोडला तर भीष्माना फार आदराचं स्थान कुणाच्याच मनात नसेल. तरी भीष्म आपल्या आयुष्याशी चिकटून राहिले होते. ते कौरव सभेमध्ये आपलं आसन भूषवीत होते. पुढं कुरुक्षेत्री युद्धामध्ये दुर्योधनानं त्यांना सेनापती पद दिलं, महासेनापती. कौरव सेनेचा पहिला महासेनापती. याचं कारण दुर्योधनाच्या मनात भीष्मांच्या बद्दल फार आदर होता म्हणून नव्हे, तर आर्यावर्तामध्ये भीष्मांना मानाचं स्थान होतं. आणि संपूर्ण आर्यावर्तातील राजे लोकांना एकत्रित ठेवण्यासाठी महासेनापतीच्या रूपानं दुर्योधनाला भीष्म उपयुक्त होते. पुढं युद्ध तर दुर्योधन स्वतःच्या मर्जीप्रमाणेच चालवित होता. तो भीष्मांच्या अधिकारानं त्यांच्या आधिपत्याखाली युद्ध चाललेलं नव्हतं. आणि मग पुढं या सगळ्यालाच कंटाळलेले, मनानं शरीरानं थकलेले भीष्म, गलित गात्र झालेले भीष्म, शिखंडीच्या आडून होणाऱ्या अर्जुनाच्या बाण त्यांना सहन न झाल्यानं ते घायाळ झाले आणि कुरुक्षेत्रावर दारातीर्थी पडले. पण तरीही त्यांनी आपला मृत्यूचा स्वीकार मात्र लगेच केला नाही. ते महायुद्ध संपेपर्यंत, त्यानंतरही उत्तरायणाला सुरुवात होईपर्यंत ते आपल्या जगत राहिले. आणि उत्तरायणाला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी शरशय्येवरच आपल्या प्राण मृत्यूच्या हवाली केले. संपूर्ण शरशय्येवर जगलेलं एक आयुष्य शरशय्येवर विसर्जित झालं. खर तर हे 125 वर्षाचं आयुष्य, खेचलेलं आयुष्य, वयाच्या 20-25व्या वर्षी, म्हणजे ज्यावेळी त्यांना इच्छा मरणाचं वरदान मिळाले होतं, त्याच वेळी त्यांनी मृत्यूचा स्वीकार केला असता तर ते कुरुकुलासाठी अधिक हिताचं ठरलं असतं की 125 वर्ष जगल्यानंतर भीष्मांना स्वतःचं आयुष्य आता
सार्थकी लागलं असं वाटलं असेल. एक बाणांच्या टोकावरचं वेदनादायक आयुष्य शरशय्येवर विसर्जित झालं. धन्यवाद.